नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे ना सकाळची छान अशी गोड सुरुवात झाली होती आणि आज काही जास्त मला तुमच्यासोबत रुटीन शेअर करता आली नाही. म्हणजे सकाळचं उठणं किंवा स्वयंपाक करणं किंवा काय बनवलं ते दाखवता सुद्धा आलं नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगते. आता नेहमीने राजवीर माझ्यासोबत असतो, तर गावाकडे गेल्यावर आहे ना तो माझी सगळी क्लिप घेत असतो. त्याला जर सांगितलं बाळ एवढंसं घेऊन दे तर तो घेत असतो. पण आज काय झालेलं ते सांगते. आता राजवीर आहे ना माझ्यासोबत आलेला होता, पण काय झालं त्याला ना लगेच म्हणजे उन्हात गेल्यावर आहे ना ताप वगैरे येतो. म्हणजे एक सांगायला गेलो ना आपण तर त्याला न शेतातलं वातावरण आहे ना सहनच होत नाही. लगेच आजारी पडतो किंवा ताप येतोय किंवा दुसरं दुखायला लागते. म्हणून मी जास्त करून त्याला शेतात आणत नसते. पण मला काय वाटतं की त्याला पण सवय पाहिजे, त्याला पण हे कामाची जाणीव पाहिजे. आपण काय करतोय, पप्पा काय करताय, मम्मी काय करते, हे सगळ्या गोष्टीचे ना त्याला जर जाणीव करून दिली तर पुढे चालून आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. अशा कारणामुळे मी त्याला शेतात आणत असते. पण काय करणार, तो आजारी पडल्यावर आहे ना मला अजिबात म्हणजे करमतच नाही. असं वाटतंय की माझं लेकरू आजारी पडलाय आणि आजारी पडल्यावर तो काही खात पण नाही आणि उठत पण नाही, अशी त्याची अवस्था होते. म्हणून आहे ना मी आज त्याला आणलंच नव्हतं. आणलं नाही तर मी त्याला आईकडे सोडलं होतं, म्हणजे माझ्या आईच्या घरी. आणि इथं जर तो राहिला असता ना तर तो शेतात आला असता आणि मग परत बिमार पडला असता. म्हणून आहे ना तो कालपासूनच तिकडे गेलेला. म्हणून माझं सकाळचं कोणी शूट केलं नाही आणि मला तुमच्यासोबत काही क्लिप शेअर करता आल्या नाही. तर शेतात गेल्यावर थोडंसं घेतलं होतं, म्हटलं तेवढंच दाखवूया. तर इथे ना आमची तूर ह्या वावरातली झाली होती. म्हणजे आमची 2 ठिकाणी वावर आहेत, म्हणजे शेत 2 ठिकाणी आहे. तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तर इथलं ना दुपारपर्यंत झालं होतं सगळं. तर इथे ना यांचं म्हणणं होतं की त्याचे शेंडे खुडावं लागतात. म्हणजे जे तूर आहेत ना त्याचे, हे शेंडे खुडल्यावर आहे ना त्याला फाटे फुटतात आणि अजून तूर लागते, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ना आपल्या एकट्याकडून कधी होणार, म्हणून आम्ही सगळे मिळून आहे ना पहिले हे शेंडे कट करून घेणार होतो आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वावरात जायचं होतं. आता इतके झाडांचे, प्रत्येक झाडाचे ना आपल्याला असे शेंडे खुडायला ना खूप जास्त उशीर लागतं. याचं मशीन वगैरे येतं वाटतं, काहीतरी आहे. पण इतकी आम्हाला आयडिया नव्हती कोणतं आहे, कसं आहे आणि जास्त वेळ पण नव्हता. 2 दिवसात सगळे कामं करून रिटर्न यायचं पण होतं. म्हणून हे बोलले की हाताने जेवढे झाले तेवढे आपण कट करूया, नंतर बघूया. तर पूर्ण आम्ही ना सगळे शेंडे कट केले आणि त्याच्यानंतर हे ना दुसऱ्या वावरात निघालो होतो. आता वावर आमचे थोडेसे लांब आहे, म्हणून त्याच्यामुळे ना थोडंसं प्रॉब्लेम होते. म्हणजे तिकडच्या शेतामधून इकडे येणं बोलले ना तर चालत यावं लागते आणि मोठ्याले बांध असतात, मग बांधावरून यावं लागतं. रस्त्यानं जर गेलो तर खूप जास्त उशीर होतोय, म्हणून मधातून आम्ही आलो होतो. आणि ह्या वावरात आहे ना आम्ही शेंगा लावलेल्या आहेत. मागं मी तुम्हाला दाखवले होते, म्हणजे एक व्हिडिओ टाकला होता मी लागवडच्या टायमाला पण दाखवलेलं. त्याच्यानंतर आम्ही औषध वगैरे फवारायला आलो होतो ना तेव्हा पण दाखवलं होतं. तर परत त्याच्यामध्ये गवत झालं. आता एवढं गवत काढायचं होतं आणि आता असलं गवत झालंय ना त्याच्यामध्ये फक्त काटे आहेत. धोत्रेचं काटं म्हणतात. आता तुमच्याकडं काय म्हणतात माहिती नाही मला, पण आमच्याकडे तेच म्हणतात. पण आहे ना माझी आई आली होती म्हणून खूप जास्त मदत झाली. भरपूर पैकी त्याने ना म्हणजे एवढं घेतात ना, माझं ना 1च तास लागतंय तर आईचे 2 लागतात. इतकं फास्ट ते कामं करतात आणि मी पण तसंच करते बरं का. पण आता तसलं जमत नाही. म्हणजे हळू मी जेवढं झालं तेवढं करत होते. पण मला पण बसू वाटत नव्हता. आई म्हणत होती बसून जाय, नको करू. पण मला असं वाटत होतं की नाही, एवढं जर मी केलं तर मग आज सगळं काम संपून जाणार. उद्या आपल्याला रिटर्न पण जायचं आहे. 2 दिवसाचाच आपल्याकडं वेळ असतो आणि मग त्याच्यामध्ये सगळे कामं करणं शक्य नसतात ना. आणि एका माणसावर आपण नाही सोडू शकत की तो करून घेणार म्हणून. असं नाही होऊ शकत, आपल्याला करावंच लागते. तरी इथे ना 4 वाजले होते ह्या शेतात यायला. म्हटलं आता काही ते होत नाहीये. पण खरं सांगू ना तर माझ्या आईने इतकं घेतलंय ना, तर तो अक्षरशः म्हणजे पूर्ण झालंय. म्हणजे संध्याकाळपर्यंत आम्ही 2 तासात पूर्ण खुरपून काढलंय. इतकं मोठं गवत होतं ना, जिकडे बघितलं तिकडे गवतच दिसत होतं आम्हाला, बाकीचं काहीच नाही आणि नुसतं काट्याचं गवत. म्हटलं हे तर होणारच नाही असं वाटत होतं जाताना, पण सगळं झालंय. आणि आज आहे ना आम्ही 4 जण होतो, म्हणजे सगळेच सारखेच राहिले ना, म्हणजे असे खुरपायला तर लवकर होते. तर एक आई पण आली होती आणि माझी मम्मी पण होती. सगळे मिळून जर केलंय तर होतंय ना लवकर. आणि बरेपैकी आम्ही आज आहे ना पूर्ण करून घेतलंय. पण माझी ना शेवट आली होती, म्हणजे जमतच नव्हता. संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत असं कंटिन्यू चालू राहणं बोलले ना तर कठीण जातं थोडंसं. म्हणजे घरचं पण करावं लागते आणि इथून गेल्यावर जेवणसुद्धा बनवायचं असतं. हे सगळ्या गोष्टी बघायला बोलले ना तर कठीण जातच ना आपल्याला. आणि गावाकडे जर आपल्याला राहायची सवय राहिली ना आणि कंटिन्यू जर आपण कामं करत राहिलो तर काहीच होत नाही. कसं होतं म्हणजे बसून आपण खुरपू शकत नाही. म्हणजे जास्त न होता गवत, म्हणजे जागी जागी होता. म्हणजे जास्त राहिलं तर आपण बसून घेतो, पण जास्त नसल्यावर आपल्याला वाकूनच करावं लागते. म्हणून मला पण तसंच करायचं होतं. जास्तच जर मी हळूहळू घेतलं असतं तर मग झालं नसतं. आज आम्हाला रिटर्न पण जायचं होतं. म्हणजे आज नाही, उद्या आम्ही जाणार आहे. पण आज ना मी आईच्याकडे जाणार होते. आता संध्याकाळचं जेवण आई बोलली, "तू कधी करणार आणि इतकी थकल्यावर तू संध्याकाळचं
सकाळचं जेवण बनवेल तर तू आजारी पडेल, मी करून घेणार, तू फक्त आहे ना चल माझ्यासोबत, आईचं असं म्हणणं होतं. म्हटलं बघूया आई संध्याकाळी हे काय म्हणतात, म्हणजे यांना इतकं आवडत नाही, पाहुण्या ठिकाणी ना मोजकं जायलाच आवडतं, जास्त करून ते जात नसतात. म्हणजे माझी आई इतकी फोर्स करते, माझा भाऊ पण सांगतोय, पण ते कधीच एवढं जात नाही. एवढ्या जवळ आहे पण मला तरी कधीतरी सोडून देणार, पण स्वतः ते कधी जात नसतात, म्हणजे आवडतच नाही पहिल्यापासून. तर ते म्हणे उद्या सकाळी आपण इथूनच निघूया. पण माझं म्हणणं होतं की आता जेवण बनवण्याची इच्छा माझी अजिबात नाही आहे किंवा मला जमणार पण नाही, किंवा एक जागेवर बसले तर परत मला उठता सुद्धा येणार नाही, हे शक्यच नाही आहे. म्हणून ते पण राजी झाले होते आणि ते बोलले की हो चल संध्याकाळी जाऊया आपण. आणि त्यांचं तर पहिले असं म्हणणं होतं की आजच संभाजीनगरला जाऊया, पण म्हटलं तसं शक्य नाही आहे, एवढं कामं करून मी गाडीवर बसूच शकत नाही, म्हणून मी काही गेले नाही. पण शेवटी काय झालं, म्हणजे माझे सासरे पण आहेत ना, तर मग माझी जाऊबाई माहेरी गेलेली आहे, तर त्यांना पण जेवण बनवायचं होतं. म्हटलं आई त्यांच्यासाठी मी काहीतरी बनवून देते आणि त्याच्यानंतर आपण जाऊया. तर आई बोलली मी करते. तर आईनं कणिकसुद्धा मळलं आणि चपात्यासुद्धा बनवायला घेतल्या आणि मी भाजी करून घेतली. मग त्यांचं जेवण तिथे बनवून ठेवलं आणि त्याच्यानंतर आम्ही इकडे आलो. आता इथे येण्याचं कारण एकच होतं, की सकाळी लवकर उठून जाता येईल आणि तिथून आहे ना मला निघताच येत नाही. म्हणजे भरपूर कामं असतात किंवा माझं लवकर आवरतच नाही. म्हणून राजूचे पप्पा पण बोलले, की आईकडे जाऊया, सकाळी उठलो की निघून जाऊया. आणि तिथून आल्यावर आम्ही भाजी वगैरे केली आणि लगेच जेवायला बसलो. खूप जाम थकलो होतो, आई पण आणि मी पण. आणि सगळेच बरं का, कामं करून आपण शेतात इतकं थकतो ना, खूपच जाम. तर सगळ्यांचं जेवण झालं आणि त्याच्यानंतर आहे ना, हे माझं काकाचं घर आहे. नेहमी मी तुम्हाला सांगत असते की दोघी बहिणी सख्या जावा आहेत, एकच घरात राहतात. तर माझा काकाचा मुलगा म्हणजे तो देव ठिकाणी गेलेला होता, म्हणजे भरपूर ठिकाणी त्याने देव गेलेले आणि येताना ना आमच्यासाठी अशी कडे घेऊन आला होता. म्हणजे एक कोणत्याही मुलाला इतकं कळत नाही, म्हणजे कोणत्याही बांगड्या वगैरे घ्यायच्या असल्या तर. पण बघू शकता ना किती छान आणलेत. आणि लाईट आहे ना दुसरा चालू नव्हता, म्हणजे त्यांना दुसरे लाईट चालू केले होते म्हणून ते स्पष्ट दिसत नाहीये. पण बघू शकता किती छान आहे ना, डिझाईन तर एक नंबर होती. आपण जर घ्यायला गेलो तर आपल्याला असे कडे भेटले नसते, तसे त्यांना आणलेले. दोघी बहिणीला आम्हाला सेम आणलेले आहेत आणि 2-2 जोडं होते बरं का, खूप छान होते. एक मला छोटा होत होता, पण इतकं प्रेमानं आणलंय तर मग किती छानच ना. आणि खूप छान वाटलं बरं का. स्कार्फ वगैरे पण आणले होते, पण हे आईसाठी आणि माझ्या मावशीसाठी आणले होते. म्हणजे सगळ्यांसाठी त्याने एक-एक वस्तू आणली आहे. इतकं म्हणजे विचार करतात बघू शकता ना. नाहीतर भरपूर मुलांना एवढं कळत नाही की काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.